विरुद्ध आपण पाहतोय बीसीसी आगरसूर सामना 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून वाघेश्री धोकोडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पाहूया पहिल्या इनिंगमध्ये काय घडतंय. चला मित्रांनो लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. वाघेश्री धोकोडे संघाकडून पाहूया पहिलं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय. या स्पर्धेमध्ये वाघेश्री धोकोडे संघातील खेळाडूंनी देखील प्रभावित केलं. विशेषतः आपण पाहिलं प्रितेश म्हात्रे ज्याने या स्पर्धेमध्ये खूप कंजूस गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. आपल्या संघाला महत्त्वपूर्ण लढतीमध्ये देखील त्यांनी चांगल्या खेळीने विजय रेषा ओलांडून दिली. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयेश महांगे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय सलामवीर फलंदाज बीसीसी आगरसूर संघाकडून साहिल आणि अनिरुद्ध ही जोडी आपण पाहतोय. चला मित्रांनो लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज जयेश महांगे. पहिल्या षटकात जयेश पाहूया कशा प्रकारे षटक हाताळतोय. स्ट्राईक वरती साहिल. मित्रांनो लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. या इनिंग मधील पहिला चेंडू ज्या बाहेर जाणारा पंच सांगता चेंडू खेळण्याच्या बदला निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू डॉट येतोय. वाघेश्री धोकोडे संघ नक्कीच प्रयत्न करेल. प्रतिस्पर्धी संघ नक्कीच एक चांगला संघ आहे. मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहिलं मित्रांनो बऱ्याच वेळेला मैदानात जे संघ चांगली कामगिरी करतात तेच सामने जिंकतात. या स्लोअर फुलटा चेंडू झेल टिपण्याची संधी, विकेटची प्राप्ती. साहिल बादरून परततोय तंबूच्या आशाला. आपण पाहतोय न्यू बॅटर तिसरा क्रमांक येतोय बीसीसी आगरसूर संघाकडून विवेक बनकर. मागील चेंडू आपण पाहिलं एक चांगला झेल एक अनुभवी खेळाडू योगेश गोठणकरने पकडला. पहिला चेंडू निर्धावाल्यानंतर दुसरा चेंडू मोठा सुटण्याचा प्रयत्न साहिलने केला, मात्र त्यामध्ये त्यांनी आपली विकेट गमावली. पाहूया नवीन येणारा फलंदाज कशा प्रकारे ते धावा जमवतोय. विकेट प्राप्त केली. अजूनही धावांची पाठी कोरीच आहे बीसीसी आगरसूर संघासाठी. एवढाचा चेंडू चांगला. या चेंडूवरती बॅटची कडाकी चेंडू जातो मिडविकेट दिशेला. एकदा पूर्ण होते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. प्रयत्न केला गेला असता कदाचित 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, मात्र एकच धाव ती समज मानलं जात आहे. दोन्ही फलंदाजांना तितकंसं ताळमेळ पाहायला मिळालं नाहीये, त्यामुळे एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने आपण पाहतोय. सुरुवात होते 3 चेंडू अखेरीस 1 गडबाद 1 अशी स्थिती धाव फलक आपल्याला पाहायला मिळते बीसीसी आगरसूर संघाची. चेंडूला लॉफ केलाय, चेंडू हवेत, चेंडू जातोय सीमारशे पार, येतोय मधील पहिला चौकार. या चौकाराने आपण पाहिलं तर इथे अनिरुद्धने आपल्या वैयक्तिक खेळीला सुरुवात केली. धावसंख्या झालेले बीसीसी अग्रसर संघाची 5 धावा. फुलटॉस चेंडू करत या चेंडूला लॉफ केलाय, चेंडू जातोय डीप कव्हर पण सीमाच्या बाहेर, येतोय चौकार. डीजे फलंदाजी पहिल्या काही चेंडू झाली आणि त्यानंतर आक्रमण केले जाते, धावा जमवल्या जात आहेत आणि बीसीसी अग्रसर संघाच्या फलंदाज हीच खरी ओळख आहे. संघ अडचणीत असताना नेहमीच धावा जमवतात आणि चांगली सुरुवात, चांगली धावसंख्या संघासाठी जमवली जाते. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू, या चेंडूवर तिचा आलेला फाटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, घुटना टेक तमाशा देख मिडविकेटच्या बाहेर, षटकार. बीसीसी अग्रसर संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रितेश मात्र एक अष्टपैलू खेळाडू, महत्वपूर्ण खेळाडू वागेश्री धोकड संघाचा. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या जमवली गेली आणि अशी धावसंख्या राखली गेली, अशी धावगती राखली गेली. पुढील 3 षटकांमध्ये निश्चितच 60 धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल बीसीसी अग्रसर संघाला, कारण 4 षटकांमध्ये ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 50+ धावा जमवल्यात त्यातील जास्त संघ धावसंख्या डिफेंड करण्यात यशस्वी ठरलेत. पहिला चेंडू ते आक्रमण, चेंडू जातोय सीमा आरशे पार, षटकार. आणि काय तो दाखवतोय अजून एक मोठा फटका, सीमाच्या बाहेर, षटकार. एकोणतीस धावा, प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या नियम फलंदाजी करत असताना एक मोठी धावसंख्या रचायची, या उद्देशाने दोन्ही फलंदाज इथे फटकेबाजी करतायत.
प्रितेशला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन प्रितेश, या चेंडूवरती आपला ट्रेडमार्क स्ट्रोक खेळताना षटकार म्हणून उठवतोय फलंदाज विवेक बनकर. दोन षटकार आलेत. जर तिसऱ्या षटकाराला षटकांची हॅट्रिक पाहायला मिळाली तर कुमार आर्य आणि कुमार ध्रुव भोईर यांच्याकडून 500 कॅश प्राइज भेटेल. ते म्हणजेच विवेक बनकर या खेळाडूला यावेळेस सन्मान दिला जातोय. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेतली जाते. पार्श्विकांपेक्षा मला माझ्या संघाचा विजय जास्त महत्वपूर्ण आहे हे दाखवतोय विवेक बनकर. एकेर धावण्यावर पाहिलं धावसंख्या झाले एकूण 36 धावा. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. एक महागड षटक आपण पाहतोय. 3 षटकार आतापर्यंत आलेत. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू निर्धाचेंडी षटकाची सांगता होते. 2 षटका अखेरीस प्रथम गोलंदाजी करत असताना एक गडी बाद 36 धावा ही धावसंख्या झालेल्या बीसीसी आगरसूर्या संघाची. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावांचा वेग प्रत्येक षटक वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 21 धावा. अजूनही 2 षटक बाकी आहे. पाहूया या 2 षटकात किती धाव संख्या इथेच जमवली जाते. आयुष काशीद आला आणि पहिल्या चेंडूवरती आयुषचं स्वागत केलं जात आहे मोठ्या फटक्याने. षटकाने विवेक बनकर कडून डीजेला संधी. षटकार डील केली जाते विवेक बनकर या खेळाडूकडून. पहिले प्रत्येक गोलंदाज होती आता तुटून पडतोय. धावा जमवतोय. या चेंडूवरती आलेला स्ट्रोक आपण पाहतोय. झेल टिपला जातोय. अप्रतिम झेल आणि फलंदाज विवेक संपला इथे खेळ. फलंदाज बाद. आठ चेंडूचा सामना करताना 28 धावांची एक खास खेळी साकारली विवेक बनकर. नक्कीच टाळणी त्याला अभिवादन केलं जाते. चांगला खेळ विवेकने केला. पुढील फलंदाज मयुरेश पाटील आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. आयुष काशीदला इथे विकेट प्राप्त. आयुष काशीद इथे विकेट प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू षटकाराला मात्र पुढच्या चेंडूवरती षटकार लागणं फलंदाज त्याने बाद केलं. पाहूया हे षटक कशा प्रकारे आयुष काशीद हा गोलंदाज हाताळतोय. या चेंडूला लॉफ केलाय. चेंडू हवेत आहे. झेल होणार नाही. या चेंडू जातोय सीमारेषे पार येतोय. चौकार डीजे. या चौकाराने धावसंख्या झालेली आहे 46 धावा 46 रन्स. आतापासून पुढे येणाऱ्या प्रत्येक षटकासाठी फलंदाजी करण्या संघाला 100 कॅश प्राइज अमोल मात्रे यांच्याकडून असताना पुढच्या चेंडूवरती फलंदाज मोरेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गोज डाऊन डीजे.
क्षेत्ररक्षक फलंदाज आशिष म्हात्रे सर्वात अनुभवी खेळाडू बीसीसी अग्रसेन संघाचा फलंदाजीसाठी आता आलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आयुष्या पुढचा चेंडू. चांगला चेंडू. या चेंडूवरती धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा षटकारानंतर कमबॅक केले होते असंच मी म्हणेन. एक षटकार एक चौकार आलाय. 10 धावा आल्यात. मात्र त्या दरम्यान 2 विकेट प्राप्त केल्या गोलंदाज आयुष काशिदने. या चेंडूला लॉंगर चिशला खेळून कडे जात आहे. क्षेत्र तैनात आहे. चांगलं क्षेत्रक्षण तिथे होतंय. एकच धाव घेतली जाईल. या एकेर धावने या षटकाची सांगता होते. एक संमिश्र षटक म्हणावं लागेल. या षटकात 11 धावा गोलंदाजाने खर्च केल्या आणि 2 विकेट देखील त्याने प्राप्त केल्या. 3 षटका अखेरीस आपण पाहतोय. धावसंख्या झालेले बीसीसी अग्रसेन संघाची ती म्हणजेच 3 गडी बाद 47 धावा 47 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांमध्ये 47 धावा झाल्यात. आता अंतिम षटक. या इनिंग मधील अंतिम षटकावरती पाहूया काय घडतंय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मंगेश म्हाळुंगे. आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू मंगेश म्हाळुंगे. 2 अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. एका बाजूला सर्वात अनुभवी खेळाडू बीसीसी अग्रसेन संघाचा आशिष म्हात्रे स्ट्राईक व दुसऱ्या बाजूला सर्वात अनुभवी खेळाडू वागीशी धोकडे संघाचा मंगेश म्हाळुंगे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्रोक चांगला आहे. मात्र किती धाव मिळतील. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाहीये. टॉस साठी हा पुढील सामना थोळेश्वर आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच नांदेदेवी नांदेपाडा. टॉस साठी यायचे नांदेदेवी नांदेपाडा संघाच्या कर्णधारने आणि थोळेश्वर संघाच्या कर्णधारने. 5 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली 48 धावा. या चेंडूवरती चांगला फ्लिकचा फटका. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. षटकार. तर 4 चेंडूचा खेळ या इनिंग मध्ये बाकी आणि धावसंख्या झालेली आहे 54 धावा. धावांचं अर्धशतक धाव झळकतंय बीसीसी अग्रसेन या संघासाठी. क्षेत्रक्षणात काहीसा बदल केला जातोय. पाहूया पुढील 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जात आहेत. या चेंडूला आपण पाहिलं तर कव्हरवर लॉफ केलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओद रूप सीमाच्या बाहेर. येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या एकूण झालेली आहे म्हणजे 58 धावा. 3 चेंडू झाले. 3 चेंडू येणं बाकी. चांगली फटकेबाजी होते या षटकात. यावेळेस मात्र चांगला चेंडू. चेंडूला खोदून काढला. अक्षरशः क्षेत्ररक्षण केलं जातंय. फेक बघा. फेक खराब आहे. त्यामुळे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 60 धावा. 2 चेंडू अजूनही येणं बाकी. एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि आतापर्यंत यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज. धावसंख्या 60 झाली असताना या चेंडू आलेला एक आकर्षक फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स ओद्रूप सीमेच्या बाहेर. येतोय चौकार. झाले ते म्हणजे 64 धावा. 1 चेंडू शिल्लक या इनिंग मधील आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा आपण अनुभवतो ती म्हणजेच
अनिरुद्ध बाळचे यावेळेसचा फटका ट्रिमेंडस स्ट्रोक सीमाच्या बाहेर षटकार धावसंख्या होते 70 धावा 71 धावांचा निखिल पडते यांचा ओट निखिल पूर्वी साजरी केली गेली सर्वे भीतू सर्वा भीतू जीवन भीतू मृत्यू भीतू दाता तू विधाता तू देता तू लेता तू सत्य तू असत्य हम भगवान तू मनुष्य हम सुंदर तू शक्ति तू सब कुछ तू भगवान तू मैं कुछ नहीं भगवान तू मैं कुछ नहीं. मी क्रिकेट समालोचक निखिल पडते पुनश्च एकदा तुमच्या भेटीला आलोय. सामना अप्रतिम मैदानाच्या वरती खेळला जातोय. धावांची संख्या आहे सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या वरती अगदी 71 धावा बनवायच्या आहेत. 71 नीड runs to win this match over here. Fantastic cricket atmosphere. BCC अगरसुरे चषक 2026 हे पर्व ज्यावरती आम्हाला आणि तुम्हाला सुद्धा आहे गर्व. पहिल्या षटकामध्ये कोण येणार अगदी आपण पाहतोय धोकोडे संघाकडून प्रामुख्याची जोडी या नात्यानं मैदानाच्या वरती फलंदाज तन्मय आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या वरती दाखल होत असताना यानंतरचा होणारा सामना नंदई देवी नंदईपाडा आणि थळेश्वर तळ संघ नाणेफेकीसाठी लगेचच आम्हाला जॉईन व्हायचं आहे. येस यायचंय लगेच नाणेफेक करून झाली आहे नाही ना या चला लगेच टॉस करून घेऊया. सन्माननीय योगेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण तिथे करून घेतोय. नंदईपाडा संघ एका बाजूला थळ संघ हे देखील बॅटल तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. मैदानाच्या वरती अगदी सर्वच सामने आहेत ना डोळ्यांचे पारणे फेडणारे सामने सर्वांच्या भेटीला आलेत. कारण का आपण पाहतोय ना बीसीसी अगरसुरे चषक 2026 हे पर्व जिथे या क्रिकेटच्या स्पर्धेचं ताटामाटामध्ये आयोजन केलं जात आहे. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस अगदी करंडकाला कोण गवसणी घालणार थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय. टॉस का बॉस थळ संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. निर्णय घेऊन लगेचच यानंतरच्या सामन्यामध्ये मैदानाच्या वरती दाखल व्हायचा आहे. 71 धावा भल मोठा आव्हान आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू 71 धावांची 4 षटकांचा सामना असणार आहे. 24 चेंडू आणि 71 धावा प्रति षटका गणिती 17.75 धावांची गरज इथे गती राखावी लागणार आहे. चला लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. पहिलं षटक षटकातील पहिला चेंडू साहिल चालू झालाय. यावेळेस अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये स्वरूप डीप मधून प्रोटेक्शन अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव घेतली गेली आहे. 71 मधून एक वजा करावी लागते. 23 चेंडू आणि 70 धावा. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आली आहे मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय तन्मय आलाय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करण्यासाठी. ती आपण पाहतोय एक धाव घेतली गेली आहे डावखुऱ्याचा. एक विध्वंसक फलंदाज म्हणून तन्मयकडे आपण नेहमी पाहत असतो तोच तन्मय.
आहा, इथे इथे पहा, पायाची बोट आहेत ना ठेसून काढणारा चेंडू मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. अफलातून गतीचं प्रात्यक्षिक, गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते, गतीनं बीट केलं जात आहे फलंदाजाला. फलंदाज तन्मय, परंतु तन्मय देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. यावेळेस काय गोलंदाजी करतोय ना, अगदी आपण पाहतोय वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. साहिल रफ्तार के सौदागर म्हणून याला नक्कीच म्हटलं जातं. अगदी बीसीसी अगर सुरेश संघाचा आहे ना पॉकेट डायनामाइट म्हणून ज्याची ख्याती अलिबाग तालुका भर केली जाते, तो साहिल इन ऍक्शन आपल्याला मांडवा एंड कडून धोकोडे संघाच्या विरोधामध्ये निधड्या छातीनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी संघाचा वेध घेणारा हा चेंडू, टप्पा पडल्याच्या नंतर छातीचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी नावाला साजेशी कामगिरी आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. वाघेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी धोकोडे संघाच्या तर आहे, परंतु इथे घाम गाळावा लागणार आहे, इथे प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. 71 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस हा सडिक यॉर्कर, तिथे चेंडू अनिरुद्धला फसवून चेंडू चालाय, बॉर्डरच्या बाहेर आलाय हा नशिबाचा दिमागदार चौकार. धर्मवीर अनंतजी दिघे यांच्याबद्दल सुद्धा सांगितलं जाईल, कारण का सरसेनापती हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर अनंतजी दिघे होते म्हणून मुंबई वाचली असं म्हटलं जातं. याबद्दल देखील चर्चा, परंतु चर्चेला उधाण इथे मैदानाच्या वरती साहिलची गोलंदाजी ला येतोय आणि मैदानाच्या वरती या षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च करून साहिलचं वर्चस्व मैदानाच्या वरती पाहायला मिळते. काय अफलातून गोलंदाजी, गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो, एकदा टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये, कारण का इथे गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. इथे समोर धोकोडे संघासारखा भला मोठा संघ आणि त्याला नमवताना साहिलची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये अगदी एस फॅक्टर स्वरूपाला गोलंदाजी करण्यासाठी. मी नेहमी म्हणत असतो साहिल आणि स्वरूप आहेत ना एका साच्यामधून बनवल्या गेलेल्या 2 मूर्ती आहेत मित्रांनो. बॉलिंग ऍक्शन जर तुम्ही पाहायला गेलात ना जवळ जवळ मिळती जुळती आहे. गती पाहायला गेलात तर तीच गती आहे. आता त्याच गतीवरती स्वार होऊन स्वरूपच्या माध्यमातून गोलंदाजी इथे पाहायला मिळणार का? जर्सी नंबर 8 इन ऍक्शन. समोर फलंदाज आपण पाहतोय मंगेश सज्ज असणार आहे. 71 मधून 5 जर वजा केल्या तर 66 हे उत्तर सापडतं. 18 चेंडू बाकी, 66 धावांची गरज. या धावा बनवल्या जाणार का? मॅच ऑन. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फेकून दिला बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या वरून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चांगला होता मैदानाच्या वरती, अगदी आपण पाहतोय ना मोठा फटका सजवला गेला. 60 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 60 धावा. क्षमतेपेक्षा जास्त क्षमता सिद्ध करावा लागतील. इथे मयुरेश तिथे तैनात असणार आहे. डीप पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मधून आला क्षेत्ररक्षण करून. इथे छोट्या स्वरूपाची धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती. नशीब बलवत्तर असेल तर कोणा पुढेही झुकावं लागत नाही. मैदानाच्या वरती नशीब काय बघत असतं, मेहनत बघत असते. मेहनत प्रचंड केली गेली एका धावेसाठी आणि ह्या धावा आपण पाहतोय 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावे निश्चित फलकावरती धावा 13 धावा लिहिल्या गेल्यात. 71 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत दोनही संघ घेत आहेत. धोकोडे संघाचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या वरती फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. तिथून शूट केलाय मैदानाच्या वरती. इथे नजर हटी, दुर्घटना घटी. फलंदाज क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला डीसी.
नसतं चूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसतून जातात हातून डाव, पडत जातात उलटे फासे आणि घरासोबत फिरतात वासे. घर फिरलं ना की वासे देखील फिरतात. मैदानाच्या वरती अगदी आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. प्रितेश नौका फलंदाज आलाय. वागेश्वरी धोकोडे संघ आहे ना, हे नाव आहे अगदी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अधिराज्य गाजवणारं नाव आहे. परंतु त्यांच्या समोर आहे ना सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर क्लास म्हणणार बीसीसी अगरसुरे हा संघ उभा आहे. यावेळेस फसवा चेंडू मैदानाच्या वरती टप्पा पडल्याच्या नंतर गती परिवर्तन आणि परिवर्तन ही काळाची गरज ओळखली स्वरूपियानं मैदानाच्या वरती आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता ठेवत असलेला गोलंदाज स्वरूप गोलंदाजी करतोय. यावेळेस अलॉंग द कार्पेट फॉरवर्ड नाहीतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून फॉरवर्ड मधून ट्रॅव्हल झाला चेंडू बॅकवर्डच्या रिझन मध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय एका धावेसाठी एक धाव घेतली गेली आहे बीसीसी अगरसुरे संघाच्या विरोधात. वागेश्वरी धोकोडे संघ मैदानाच्या वरती जिद्दोजहद करतोय. 71 धावा बनवायच्या आहेत. कठीण आव्हान होत चाललंय परंतु काहीही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेटची अनिश्चिताने भरलेला खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. मैदानाच्या वरती या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 15 धावा 7.5 ची सरासरी राखली जाते. 15 धावा बनवल्या गेल्यात. इथून मात्र पुढे सामना जिंकण्यासाठी आहे ना 56 धावांची गरज आहे. 12 चेंडू 56 धावा. विजलो जरी आज मी माझा हा अंत नाही. पेटीन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही स्वतःला सांगावं लागेल. सन्माननीय उमेशजी म्हात्रे आमच्या जवळ आले. सांगितलं की अनिरुद्धने प्रत्येक जर विकेट घेतली ना, कोणतीही विकेट घेतली तर प्रत्येक विकेटसाठी वैयक्तिक 100 रुपयांचं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. माफ करा, क्षमस्व असावं. 500 रुपयांचं पारितोषिक अनिरुद्धसाठी दिलं जाणार आहे प्रत्येक विकेटसाठी. अगदी आपण पाहतोय अनिरुद्ध पाटील चालू झालाय. राईट ओव्हर द विकेट. इथे उडवलाय चेंडू, उडन खटवला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ची गरज होती मात्र ते 11 चेंडू आणि आता 50 धावा असतं समीकरण सांगितलं जातंय. 11 चेंडू 50 धावा. या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहेत. विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय अनिरुद्धसाठी. हा फ्रॅकर चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या बाजूने राहत असलेला चेंडू. यष्टांच्या मागे अशीच अगदी आपलं काम आहे ना चोख बजवत असताना आता 10 चेंडू बाकी. धावांची गरज असणार आहे 50 धावांची. प्रति चेंडू गणिती विचार करूया. 5 धावांची गरज असणार आहे प्रत्येक चेंडू मागे. अनिरुद्ध पाटील यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेनं वलय. काटा बदलतोय चेंडू. मैदानाच्या वरती अगदी चांगली गोलंदाजी आहे. यस यस इथे आपण पाहतोय मैदानाच्या वरती या चेंडूवरती कोणती धाव जमा केली जात नाहीये. विजेत्या संघाला सन्माननीय विजय भोईर यांच्याकडून 5 कोंबड्या देण्यात येतील. कोंबड्या जिवंत असतील. यस मैदानाच्या वरती आपण पाहतोय अनिरुद्ध पाटील राईट आर्म अराउंड द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू छातीचा वेध. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सात चेंडू आणि 44 धावांची गरज. अनिरुद्ध पाटील मांडवा कडून चालू झालाय. गती परिवर्तन याच्यावरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तिथे 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार.
धावांची गरज आहे. 40 धावा 6 चेंडू असं समीकरण. मैदानाच्या वरती बघा संगत किती महत्वाची असते. पहिल्या येणाऱ्या गोलंदाजाने साहिलनी चांगली गोलंदाजी केली, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून स्वरूपनं चांगली गोलंदाजी केली. अनिरुद्धवरती थोडीशी मारहाण अर्थातच आक्रमण झालं, काही हरकत नाहीये. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करायला आलेला सार्थक. 40 धावांची गरज, 40 धावा वाचवल्या जाणार का? संगत फार महत्वाची असते मैदानाच्या वरती आणि ती संगत कशा प्रकारे राखली जाणार आहे. स्वरूपच्या खऱ्या अर्थानं सार्थकच्या खांद्यावरती जबाबदारी आहे 40 धावा रोखायची. अर्थातच हिमती माणूस कधी भीत नाही आणि भिणारा माणूस कधी हिम्मत करत नाही. दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए. आहा, खोलात टाकलेला हा चेंडू इथे डायरेक्ट हिट. कंचिया खेली होगी ये दोस्तों ने बचपन में. फलंदाज बाद होतोय इथे. मध्ये सुद्धा हाच संघर्ष पाहायला मिळतो, कारण का जंगलातील हरिण आहे ना, उठल्याच्या नंतर एक विचार करत असतो, तो म्हणजे मला प्रचंड धावायचं आहे. मैदानाच्या वरती धावावं लागेल, चांगली गोलंदाजी करून टाकावी लागेल. इथे बॅक टू द बॉलर हा चेंडू आपण पाहतोय. अगदी एका धावेसाठी आम्हाला धावायचं आहे, कारण का नाहीतर मला वाघ मारून खाईल. आणि वाघ हा विचार करत असतो ना की मला आज हरणापेक्षा जास्त पळायचं आहे, नाहीतर मी उशिरा खऱ्या अर्थानं उपाशी मरून पळीन. इथे संघर्ष हरणाचा असतो नाहीतर वाघाचा. घाम गाळावा लागतोय मैदानाच्या वरती. अवांतर धाव येते, अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव जमा केली जाते. एका धावेने शिधा फलकावती धावा 33 धावा 33. नंदाई देवी नांदेपाड्याच्या विरोधात थळेश्वर थळ संघ यानंतरचा होणारा सामना. चला वॉर्मअप चालू करा. यावेळेस स्विच हिटचा फटका तिथे मयुरेशच्या हातामध्ये. मयुरेश कहा छोडने वाले हे. फलंदाज क्रमांक पुढचा होतोय बाद मैदानाच्या वरून तंबूच्या आश्रया. तीन चेंडू 38 धावांची गरज आहे. इथून मात्र पुढे 38 धावा रोखल्या जाणार आहेत, कारण का 3 चेंडू 38 धावा आव्हान कठीण आहे, समीकरण कठीण आहे. यावेळेसचा मोठा फटका उंच आकाशामध्ये. चेंडू खाली, विवेक येतोय, सोडणार नाहीये. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होतोय. कुणाल आपण पाहतोय मैदानाच्या वरती दाखल होत असताना. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. थळेश्वर थळ हा संघ समोर, नंदाई देवी नंदेपाडा संघ. बॅटल इंटरेस्टिंग, त्रिफळा उद्ध्वस्त. इथे फलंदाज आणि हॅट्रिक प्राप्त करणारा आपल्याला गोलंदाज सापडतोय, तो म्हणजे सार्थक. फलंदाज बाद. भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये होते आणि त्यानंतर उमेश मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अप्रेश खोत आपल्याला पाहायला मिळतील. या स्थळेश्वर थळ या खेळाडूच्या नावावरती तुम्हाला सांगतो, विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 18,000 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं आणि त्या खेळाडूने ते जिंकलं होतं. याची चर्चा नंतर केली जाईल. मैदानाच्या वरती
सामना संपतोय, सामन्याचा निकाल लागतोय तो म्हणजे अर्थातच बीसीसी अगरसुरे यजमान संघाच्या बाजूने. व्हेरी वेल डन, हार्ड लक वागेश्वरी धोकोडे संघ. अर्थातच चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलात मैदानाच्या वरती. दोन्ही संघांना चांगला खेळ दाखवला. जिंकणाऱ्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हरणाऱ्या संघाचे मनपूर्वक कौतुक. वळूया डीजे वाला ब्रेक मॅन ऑफ द मॅच कडे.